श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदाची गुरु पौर्णिमा ही गुरुवारी आलेली आहे आणि गुरु पौर्णिमा आणि गुरुवार हा अतिशय अत्यंत शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि गुरु पौर्णिमा ही आपल्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित असते। तसं बघायला गेलं तर पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, परंतु सर्व पौर्णिमांपैकी गुरु पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा, उपासना, आराधना केल्याने, गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात। त्याचप्रमाणे गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून खरेदी करून घरी आणायचे आहे, ज्यामुळे आपल्याला लवकरच सुखाचे दिवस जे आहेत तर ते येतील। आता कोणकोणत्या वस्तू आपण गुरु पौर्णिमेच्या या शुभ मुहूर्तावरती किंवा शुभ योगांवरती खरेदी करून आणू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कारण ह्या वस्तू आपल्याला का खरेदी करून आणायच्या आहे, गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण ह्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्याला लवकरच सुखाचे दिवस येतील। कोणत्या वस्तू आपण गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तांवरती खरेदी करू शकतो? बघा, गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही वस्तू या खरेदी करून घरी आणल्या तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद जो आहे तर तो मिळत असतो। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील काही समस्या असतील तर त्या सुद्धा नष्ट होत असतात। कोणत्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो? तर जर आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसेल आणि जर आपली इच्छा असेल की आपण स्वामी महाराजांची पूजा करावी, दत्त महाराजांची पूजा करावी, तर गुरु पौर्णिमेसारखा दुसरा कोणताही शुभ मुहूर्त नाही की या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती किंवा दत्त गुरूंची मूर्ती घरी आणू शकता। मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला दररोज स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे, प्रत्येक गुरुवारी अभिषेक करायचा आहे। आणि जर ह्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होणार नसेल तर मग आपण मूर्तीऐवजी स्वामी महाराजांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो खरेदी करून या दिवशी घरी आणू शकता। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फोटोंची किंवा मूर्तीची स्थापना करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे स्वामींना प्रिय असणारे हिना अत्तर। स्वामींना अतिशय प्रिय आहे हे नाथ हिना अत्तर, जे आपण मूर्तीला स्नान घातल्यानंतर त्या मूर्तीला लावत असतो, तर असं हे हिना अत्तर आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता। आपल्याकडे जर ऑलरेडी जर स्वामींची मूर्ती आहे आणि आपण जप करत असू परंतु आपल्याकडे जर जपमाळ नसेल तर गुरु पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती आपण स्वामींचा मंत्राचा किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जपमाळ जी आहे तर ती खरेदी करून नक्कीच आणू शकता। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र ही पोथी जर आपल्याकडे नसेल तर या दिवशी आपण नक्कीच खरेदी करून आणू शकता। नित्यसेवेचं पुस्तक जे आहे तर ते देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता। स्वामी समर्थ रांगोळीचा जो साच आहे तर तो जर आपल्याकडे या दिवशी भेटला आणि आपल्याकडे तो नसेल तर तो सुद्धा आवर्जून आपल्याला खरेदी करून घरामध्ये आणायचा आहे। श्री स्वामी समर्थ नावाची प्लेट जर आपल्याला हवी असेल, आपलं एखादं छोटं मोठं व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा आपल्या घरामध्ये ती लावायची असेल किंवा गाडीमध्ये तुम्हाला लावायची असेल तर नक्की स्वामी महाराजांच्या नावांची प्लेट जी आहे तर ती सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आणू शकता। त्याचप्रमाणे स्वामींच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी सोनचाफ्याची फुलं आपण या दिवशी आवर्जून खरेदी करून आणू शकता। सोनचाफ्याचं झाड जे आहे तर ते स्वामींना त्याची फुलं जी आहे तर ती खूप प्रिय आहे, तर ते झाड तुम्ही विकत
आणा आणि ते झाड देखील तुम्हाला जागा असेल तर तुम्ही लावू शकता, एखाद्या कुंडीमध्ये लावू शकता. कारण स्वामींसाठी आपण वस्त्र, मुकुट, पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ आहेत नैवेद्य म्हणून, तर ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकता आणि त्यांना अर्पण करू शकता. याचप्रमाणे स्वामींना अतिशय अत्यंत प्रिय असलेले असे बेसन लाडू सुद्धा आपण घरी बनवून स्वामींच्या चरणी स्वामींना अर्पण करू शकतो, किंवा आपण हे सुद्धा खरेदी करून स्वामींना अर्पण करू शकतो. कारण श्रावण महिन्यामध्ये देवाधिदेव महादेवांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासाठी आपल्याकडे जर शिवलिंग नसेल तर याची सुद्धा आपण खरेदी करू शकता आणि आणू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो. पारद शिवलिंग किंवा तांब्याच्या धातूचा शिवलिंग, पितळाचं शिवलिंग आपण घरामध्ये आणू त्याची स्थापना करू शकतो. आपल्या देवघरामध्ये अजूनही शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंखाची आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी केळी फळ जे आहेत तर ते माकडांना खायला देण्यासाठी आपण खरेदी करू शकता. या दिवशी आपण केळीचं झाड किंवा औदुंबराचं झाड हे सुद्धा लावू शकता आणि याची प्रत्येक गुरुवारी पूजा करू शकता. पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण औदुंबराच्या झाडाला, त्याचप्रमाणे केळीच्या झाडाला प्रत्येक गुरुवारी अर्पण केल्या. पिवळे तांदूळ असतील, पिवळी मिठाई असेल, पिवळी फळे, पिवळी फुले असेल तर आपला यामुळे काय होतो तर गुरुग्रह जो आहे तर हा प्रबळ होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या इच्छा, मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात. त्यामुळे आपण केळीचे झाड, उमराचे झाड हे सुद्धा या दिवशी लावू शकतात. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते. आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्याची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापन करू शकता. ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड निवास करत असते. पैसा हा कधीही कमी पडत नाही. त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगठ्ठ्याची माळीची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकता. आपण या दिवशी चांदीचा शिक्का खरेदी करून तो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा लाल कपड्यामध्ये बांधून आपण तो तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करू शकता. त्याचप्रमाणे गजलक्ष्मी जर आपल्याकडे नसतील तर 2 गजलक्ष्मी आपण या दिवशी खरेदी करू शकतो. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असतात त्या घरामध्ये धन धान्यामध्ये काहीही कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये अजूनही माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा तुम्ही आणू शकता आणि घरामध्ये स्थापन करू शकता. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला जे काही अन्नधान्य मिळते तर ते मिळत असते आणि म्हणूनच आपण माता अन्नपूर्णेची पूजा केलेली, सेवा केलेली ती कधीही वाया जात नाही. तर अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तूंची आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खास करून खरेदी करायची आहे आणि आपल्याला त्या घेऊन यायच्या आहेत. तुमच्याकडे जर या वस्तू असतील तर मग आणण्याची काहीही गरज नाही. ज्या वस्तू नसेल त्या वस्तू तुम्ही आणायच्या आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर कासव नसेल तर मग तुम्ही कासव देखील आणू शकता. क्रिस्टल कासव जो आहे तर तो सुद्धा आणू शकता आणि आपल्या हॉलमध्ये जो क्रिस्टल कासव आणलेला आहे आपण तर त्याची स्थापना देखील करू शकता. या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवर्जून जी वस्तू शक्य होईल, जी वस्तू तुमच्याकडे नसेल ती वस्तू आवर्जून आणायची आहे. ज्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर ज्यांना शक्य होईल त्यांनी मूर्ती आणा. कमळाच्या फुलामध्ये बसलेली ज्यांना फोटो शक्य असेल त्यांनी फोटो आणा. आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे तर ती देवघरामध्ये असायलाच हवी. भगवान विष्णू देवांचा आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू देवांचे चरण दाबत आहे असा फोटो देखील तुम्ही त्या दिवशी आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करा आणि इतर मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.